काही ठरलं होतं ज्याला चांगलं स्वप्न पडेल तो बासून देती तू कस काय पिला. तो म्हणे तुम्हाला दोघांना चांगलं स्वप्न पडलं का. अरे म्हणे आम्हाला लय चांगलं स्वप्न पडलं. तुला काय स्वप्न पडलं. सुरेश म्हटलं अरे रात्री भगवान महादेव आले इथं गारखिंडी. भगवान शंकर मला म्हटले सुरेश इथं गारखिंडीत काय थांबतो बाळा चल तुला कैलासात नेलं. पार्वती मातेने जीव घातलं. गणपती बाप्पा काय कार्तिक स्वामी काय. रमेश म्हटलं सुरेश तू या कैलास येऊ झाकून. अरे इथं इंद्र आला रात्री गारखिंडी. इंद्र हो काय म्हटलं इंद्र मला म्हटलं इथं काय करतो गारखिंडी चल तिकडं रंभा अप्सरा किडीच्या पानावर तोपाचा शिरा ते कोणाली मेरा तो झुमका गेला सगळं रामभाऊ पण तू बासुंदी कस काय तिला. तो म्हणे रात्री भगवान मारुतीला आले इथं गारखिंडीत दगडी मंदिरात आणि मला म्हटले रामभाऊ बासुंदी पेता की मार खातो. दोघी पैकी काय करत नाही. तो म्हटला मी बासुंदी पितो. ग्लास उचलला मारुतीराय पुढे उभा असल्यामुळे मला प्यायला लागला ग्लास. म्हटलं असू दे बारा पिला लंगोटी यार आपण दोस्त गळे. तू पिला काय ना आम्ही पिलो काय. तुझ्या पोटात गेली काय ना आमच्या. पिला तर पिला बरं झालं. पण राम बोले का तुझा एका गोष्टीचा राग आहे आम्हाला. अरे एक आवाज दिला असता तर आम्हाला हनुमंतरायचं दर्शन झालं असतं. तो म्हणे एक नाही 10-15 आवाज दिले पण हा कैलासा तर तू स्वर्गात. माझ्यासारख्या गरीबाचा आवाज इतक्या दूर कधी नाही जमणार. मी म्हटलं यांना आवाज देण्याच्या भानगडीत पडू नये. बाजूने इथं माणसं ओरबाडून आनंद मिळवत आहे आणि तो बरं आहे हृदयातून आनंद मिळवत आहे. ओरबाडून मिळवलेला आनंद क्षणात वाटतो आणि नाहीसा होतो. पण हृदयात मिळालेला आनंद मनाला झालेला आनंद प्रभू परमात्म्याच्या भक्ती सुखाचा आनंद आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकतो. तोच आनंद आपल्या अंतःकरणात टिकावा हीच प्रार्थना करूया. पैसा असेल म्हणून आनंद आहे असं नाही. मिळालेल्या पैशात सुद्धा सुख घरात आलं पाहिजे. ते सुख म्हणजे देवाचं स्वरूप आहे. काही लोकांच्या घरात पैसा खूप आहे सुख नाही आनंद नाही. काही फकीर आहे पण घर आनंदानं भरलंय. त्या आनंदाचा पत्ता आपल्या घरालाही मिळो आणि तो भगवत कृपेने आपल्याला प्राप्त हो ही सदिच्छा शुभकामना या तृतीय दिनाच्या कीर्तन सभेत व्यक्त करूया. माझ्या सेवेला विराम देऊया. मारुतीरायाचं मंदिर सगळ्यांनी जरा हातभार लावा. आता असं ठेवू नका देवाला. आपला देव जरा लवकरात लवकर विभूषित करा अशी विनंती करतो. जरा 1500 रुपये दर महिन्याची वर्षभर काढून ठेवा. इकडे येऊ द्या. नवऱ्याची वर्गणी वेगळी बायकोची वर्गणी वेगळी असं काहीतरी करा आणि एवढं मंदिर आपण पूर्ण करा एवढी विनंती करतो. सेवेला विराम देतो. जरा पिंगळा ऐकायचंय म्हणून तेवढा पिंगळा म्हणूया. सेवेला विराम देऊया. संतांचा ऐका आपलं भलं होईल अन्यथा परिणाम बघा. काय परिणाम. वरवाडीला तुम्ही सावधान राहावे. Vamos,
कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादात संपन्न होत असलेला आणि आमच्या हनुमंत बाबांच्या मार्गदर्शनात संपन्न होत असलेल्या उत्सवाचं 50वे वर्ष इतका आनंद. समाधान महाराजांनी फोन केला, इथे येणं घडलं मनापासून समाधान. हाच आनंद शोधत राहा. रोज जरा गात जा, नाचत जा, घरी ताण घेऊ नका. इथं किती नीट वागलो तरी 40% माणसं आपल्या कायम विरोधात आहे.